आंब्याचा सीझन संपायच्या आत एकदा ही रेसिपी जरूर बनवा, नाहीतर म्हणसान सीझन संपून गेलं पण ही रेसिपी मात्र करायची राहूनच गेली. एवढी छान आणि चवीची रेसिपी आहेत. तर त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि 1 वाटी डेसिकेट कोकोनट घ्यायचं, सुक्या खोबऱ्याचा खीस. चांगला आपला कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचे. खूप जास्त त्याला भाजत बसू नका. 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे, साल काढून घेतली आंब्याची, मिक्सरला फिरून घेतली. तोच गर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे. अर्धी वाटी मिल्क पावडर, कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही वापरू शकतात. जे 10-10 रुपयाचे पॅकेट असतात ना, ते 3 पॅकेट मी इथं वापरलेले आहेत. गोडीप्रमाणे साखर घालून घ्यायची. पुन्हा आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. तुमचा आंबा जर गोड असेल ना, साखर तुम्हाला कमी जास्तही लागू शकते. वेलची पूड घालून घ्यायची आणि पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे. थंड झाल्यावर मिश्रण आपल्याला हातावर तूप लावायचं आणि छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला लाडू करून घ्यायचे. लहान मोठी साईज तुम्ही कशीही लाडू बनवू शकतात. हे तुम्ही खोबऱ्याचा खीस घेतलं म्हणजे डेसिकेट कोकोनट साईडला काढला तर थोडंसं त्यातच बुडून आपल्याला हे लाडू घालून घ्यायचे आहेत. म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतात खोबऱ्या खीसमुळे वरतून लावल्यामुळे. आणि अशा पद्धतीनं हे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत. लहान मोठी साईज तुम्ही कशीही बनवू शकतात. एकदा आंब्याचा सीझन संपायच्यात ही रेसिपी जरूर बनवा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. एकदा काही रेसिपी तुम्ही बनवली ना, तर 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकतं. तुम्ही केव्हाही लाडू बनवून खाऊ शकतात. तर अजून त्याला डेकोरेट करण्यासाठी इथं आपण चेरी लावत आहे. तुम्ही चेरी लावा, ड्रायफ्रूट लावा किंवा तुटीफुटी जरी लावली तरी पण चालतं. काय मस्त दिसत आहे ना, आपले आंब्याचे लाडू हे बनवून तयार झालेले आहेत. दिसायला पण खूप सुंदर आणि खायला पण तेच चवीचे आहेत. असे आंबा लाडू बनवून इथं तयार झाले. तर तुम्हाला माझी आ रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.